नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क या परीक्षापद्धतीचे आपण संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही? पर्याय क्रमांक अ वित्त आयोग, पर्याय क्रमांक ब केंद्रीय लोकसेवा आयोग, पर्याय क्रमांक क अनुसूचित जाती व जमाती राष्ट्रीय आयोग, पर्याय क्रमांक ड योजना आयोग। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड योजना आयोग। योजना आयोगाला संवैधानिक दर्जा नाही। प्रश्न क्रमांक 2, घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? पर्याय क्रमांक अ मोहम्मद सादुल्ला, पर्याय क्रमांक ब मौलाना आझाद, पर्याय क्रमांक क बॅरिस्टर जिना, पर्याय क्रमांक ड अल्लादी कृष्णस्वामी अय्यर। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क बॅरिस्टर जिना। बॅरिस्टर जिना हे घटना समितीच्या सदस्यांमध्ये नव्हते। प्रश्न क्रमांक 3, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? पर्याय क्रमांक अ साम्यवादी, पर्याय क्रमांक ब भांडवलवादी, पर्याय क्रमांक क धर्मनिरपेक्ष, पर्याय क्रमांक ड यापैकी नाही। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क धर्मनिरपेक्ष। भारत हे धर्मनिरपेक्ष प्रकारचे राष्ट्र आहे। प्रश्न क्रमांक 4, न्यायालयाची सक्रियता वाढवण्याचे कारण काय? पर्याय क्रमांक अ लोकसंख्या व न्यायालयाचा झालेला विस्तार, पर्याय क्रमांक ब जनहितार्थ होणाऱ्या याचिका, पर्याय क्रमांक क जागतिकीकरण उदारीकरण, पर्याय क्रमांक ड भ्रष्टाचार। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जनहितार्थ होणाऱ्या याचिका। न्यायालयाची सक्रियता वाढवण्याचे कारण म्हणजे जनहितार्थ होणाऱ्या याचिका होय। प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? पर्याय क्रमांक अ ओरिसा, पर्याय क्रमांक ब बिहार, पर्याय क्रमांक क तामिळनाडू, पर्याय क्रमांक ड उत्तर प्रदेश। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड उत्तर प्रदेश। प्रश्न क्रमांक 6, जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले? पर्याय क्रमांक अ रमाबाई रानडे, पर्याय क्रमांक ब अवंतिकाबाई जोशी, पर्याय क्रमांक क हंसा मेहता, पर्याय क्रमांक ड लक्ष्मी स्वामीनाथन। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ रमाबाई रानडे। जागतिक युद्ध परिषदेत रमाबाई रानडे यांनी महिलांचे प्रतिनिधित्व केले। प्रश्न क्रमांक 7, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक अ विरा शिंदे, पर्याय क्रमांक ब भाऊराव पाटील, पर्याय क्रमांक क डॉक्टर बी आर आंबेडकर, पर्याय क्रमांक ड महात्मा फुले। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क डॉक्टर बी आर आंबेडकर। भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केली। प्रश्न क्रमांक 8, भिल्लांचा उठाव रिकामी जागा येथे झाला? पर्याय क्रमांक अ पुणे, पर्याय क्रमांक ब खानदेश, पर्याय क्रमांक क मुंबई, पर्याय क्रमांक ड कोकण। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब खानदेश। भिल्लांचा उठाव खानदेश येथे झाला। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते? रिकामी जागा अ ॲनी बेझंट, ब लोकमान्य टिळक, क बॅरिस्टर खापर्डे, पर्याय क्रमांक ड डॉक्टर बी एस मुंजे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब लोकमान्य टिळक। महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते लोकमान्य टिळक होते। प्रश्न क्रमांक 10, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक अ नारायण लोखंडे, पर्याय क्रमांक ब श्रीपाद डांगे, पर्याय क्रमांक क नारायण जोशी, पर्याय क्रमांक ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नारायण लोखंडे। मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण लोखंडे यांनी केली। प्रश्न क्रमांक 11, महात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? पर्याय क्रमांक अ शेतकऱ्यांवर, पर्याय क्रमांक ब अस्पृश्यांवर, पर्याय क्रमांक क ब्राह्मणी मूर्तिपूजेवर, पर्याय क्रमांक ड स्त्री दास्यावर। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क ब्राह्मणी मूर्तिपूजेवर। महात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना ब्राह्मणी मूर्तिपूजेवर आधारित आहे। प्रश्न क्रमांक 12, तोरणमाळ पठार रिकामी जागा जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक अ बुलढाणा, पर्याय क्रमांक ब नंदुरबार, पर्याय क्रमांक क अहमदनगर, पर्याय क्रमांक ड धुळे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब नंदुरबार। तोरणमाळ पठार नंदुरबार जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 13, विदर्भाच्या पूर्व भागात रिकामी जागा प्रकारचे खडक आहेत? पर्याय क्रमांक अ बेसाल्ट, पर्याय क्रमांक ब जलजन्य, पर्याय क्रमांक क बॅथोलित,
पर्याय क्रमांक ड रूपांतरित. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क बॅथोलित. विदर्भाच्या पूर्व भागात बॅथोलित प्रकारचे खडक आहेत. प्रश्न क्रमांक 14. रिकामी जागा नदी घोल घळईमधून वाहते. पर्याय क्रमांक अ भीमा, पर्याय क्रमांक ब प्राणहिता, पर्याय क्रमांक क नर्मदा, पर्याय क्रमांक ड तेरेखोल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क नर्मदा. नर्मदा नदी खोल घळईतून वाहते. प्रश्न क्रमांक 15. एप्रिल मे महिन्यात पडणाऱ्या पावसास रिकामी जागा म्हणतात. पर्याय क्रमांक अ आंबेसरी, पर्याय क्रमांक ब मृगसरी, पर्याय क्रमांक क वर्षासरी, पर्याय क्रमांक ड माघारीचा पाऊस. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ आंबेसरी. एप्रिल मे महिन्यात पडणाऱ्या पावसास आंबेसरी म्हणतात. प्रश्न क्रमांक 16. पर्जन्यछायेच्या प्रदेशात रिकामी जागाचा समावेश होतो. पर्याय क्रमांक अ महाड, पर्याय क्रमांक ब वाई, पर्याय क्रमांक क महाबळेश्वर, पर्याय क्रमांक ड उस्मानाबाद. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब वाई. पर्जन्यछायेच्या प्रदेशात वाईचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 17. राज्य सरकारच्या विकास खर्चातील एकमेव महत्त्वाचा घटक म्हणजे. पर्याय क्रमांक अ शिक्षण, पर्याय क्रमांक ब शेती, पर्याय क्रमांक क नागरी कामकाज, पर्याय क्रमांक ड ग्रामीण प्रकल्प. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ शिक्षण. राज्य सरकारच्या विकास खर्चातील एकमेव महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण होय. प्रश्न क्रमांक 18. मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक अ 10 जानेवारी, पर्याय क्रमांक ब 10 डिसेंबर, पर्याय क्रमांक क 10 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक ड 11 डिसेंबर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 10 डिसेंबर. मानवी हक्क दिन 10 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19. आकाश निळे दिसण्यामागचे कारण कोणते. पर्याय क्रमांक अ ते खरोखर निळे आहे, पर्याय क्रमांक ब वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जास्त करते, पर्याय क्रमांक क सर्व रंगाचे व्यक्तीकरण होऊन निळा रंग मिळतो, पर्याय क्रमांक ड श्वेत प्रकाशात निळा रंग जास्त प्रभावी वाटतो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जास्त करते. पर्याय क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20. आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे. पर्याय क्रमांक अ अष्टकाचे तत्व, पर्याय क्रमांक ब मूलद्रव्याचे अणुअंक, पर्याय क्रमांक क मूलद्रव्याचे अणुवस्तुमान, पर्याय क्रमांक ड मूलद्रव्याचे त्रिकांचे अस्तित्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मूलद्रव्यांचे अणुअंक. आधुनिक आवर्त सारणी ही मूलद्रव्यांचे अणुअंक यावर आधारित आहे. धन्यवाद.